नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजलेत मित्रांनो. उठलोय, आंघोळ वगैरे झाली माझी मस्तपैकी. गाडी वगैरे जरा साफ केली सगळं व्यवस्थितपैकी. त्याच्यानंतर आंघोळीला गेलो. गाडी पण लोडिंग चालू आहे आपली, पण बहुतेक उशीर होईल जरा गाडी लोडिंग वगैरेसाठी, कारण की माल कटिंग करून भरत आहे. पण ट्रान्सपोर्टवाल्याशी आत्ताच बोलणं झालं, तो म्हटलं 100% सुटल म्हणून गाडी. त्याचं टेन्शन नका घेऊ, कारण की उशीर होईल पण सुटल म्हणून. मला वाटलं होतं हाफ डेपर्यंतच लेबर लोक काम करतात, त्याच्यामुळं काय आज व्हायचे चान्सेस कमीच आहे. पण ट्रान्सपोर्टवाला तर म्हणतोय की नाही, काही झालं तरी तुमची गाडी सोडतील म्हणून. तर बघूयात आता काय होतं आणि काय नाही नक्की. पण लोडिंग चालू आहे. पुढची थप्पी झालेली आहे तसं बघायला गेलं तर आपली बऱ्यापैकी. पण माल कटिंग करत आहे. सकाळी 6 वाजल्यापासूनच कटिंग चालू होतं. 6 वाजता मला जाग आली ती, तेव्हा कटिंग म्हणजे मशीन वगैरे चालू होतं. म्हणजे लेबर लोक कधी चालू केली ती कटिंग काय ते माहीत नाही, पण 6 वाजल्यापासून तरी कटिंग वगैरे चालू होती. बघूयात आता किती वेळ लागतो काय आहे ते. नाश्ता वगैरे अजून काय केलं नाही. आत्ताच आंघोळ वगैरे करून आलो. ट्रान्सपोर्टवाल्याशी बोललोय, आता डायरेक्ट जेवणच करूया मित्रांनो. जरा उशीर होऊन दे किती, त्याचा नाही प्रॉब्लेम, पण आज सोडली पाहिजे, नाही तर परत उद्या म्हटलं की काय खरं नाही. बघूयात. एकदा मिलचे मालक पण आलेले आहेत, त्यांच्याशी बोलून बघतो म्हणजे खरं काय आणि खोटं काय. आणि लेबर लोकांशी पण बोलायला पाहिजे. लेबर लोक खरं सांगतात जे असेल ते, करणार आहेत का नाही वगैरे लोडिंग. तर जाऊयात आणि पहिलं विचारून घेऊयात आणि तसंच जेवण करून येऊयात मित्रांनो. 4:30 वाजले संध्याकाळचे. लोडिंग चालू आहे बघ. अजून एवढं टाकायचंय. असा का माल आहे इथं, त्या मॅडम बांधत आहे तो पण माल आहे. या साईडला तुकडा आहे तो पण टाकायचा आहे. मध्ये भरपूर खाली आहे, कारण की हे एवढा माल भरल्यानंतर जरा लेवल यायला पाहिजे. 7 वाजतील असा अंदाज. 4:30 7 तरी वाजतील, कारण की कटिंग बंद केले आता कामगारांनी. ते गेले आता सगळे. बघूयात किती वेळ लागतो, पण माझ्या अंदाजाने 7 साडेसात तरी वाजतील मित्रांनो. रात्रीचे 12:15 वाजलेत. आलोय आता मंदिराच्या गावात. चहा प्यायलाच आणलोय, चहा पितोय. एकटाच आहे आता, गाडी वगैरे कोण नाही दुसरी. पण आपलं निवांत जायचं आहे, कारण की एक जरा टायर आपला कमजोर आहे. त्याला कसा बी करून पुण्यात न्यायचा. पुण्यात गेलं की कुंदन शेठ 2 टायर घेऊन ठेवणार आहेत. त्याला फक्त हळूहळू पुण्याला न्यायचा. आज रात्री जेवढी रनिंग कापतेल तेवढी रनिंग कापायची. बघू आता कुठपर्यंत जायचं वगैरे, तसं काही प्लॅनिंग नाही केला. जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत कंटिन्यू जायचं. शक्यतो सकाळपर्यंत गाडी चालवायचीच. सकाळी जिथं होईल तिथं झोपू. बघू आता. सकाळ तर मला वाटतं आपल्याला मुल्ला डाब्याला जायला सकाळ होईल, कारण की 12 वाजले. आता 12 वाजून गेलेत आता. तर सकाळ तरी होतील, अंदाजे 6 तरी वाजतील मुल्ला डाब्यावर जायला. बघू आता, ठरवलं नाही, पण जिथं झोप येईल तिथं झोपूयात. छापून निघूयात मित्रांनो लगेच. 1:30 वाजलाय मित्रांनो रात्रीचा. आलोय आत्ता जस्ट एवढ्यातच हायवेला टच झालं दावणगिरीला. उशीर झाला जरा, आपल्याला सुटायलाच उशीर झालाय. 4-5 ट्रिप जरा पप्पूची गाडी होती संगती, त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं. एकमेकांच्या नादाने बरोबर चालायचो आम्ही रात्रीचं. या चक्करला एकटंच आहे, बोर होते त्याच्यामुळं.
हुबळीला जायला 4 तास लागतात मित्रांनो. माझ्या अंदाजे हुबळीला 5:30-6 तरी होतील पोचता. त्याच्या पुढे बोललो हॉटेलला जाता जाता फार उजेडल आपल्याला, 7 वगैरे वाजतील. बघूयात आता. परत एकदा उजेडलं की मग झोप येत नाही. झोपायचं तर मग लवकरच झोपायला लागल. पण बघू, ठरवू आपण आता काय करायचं आणि काय नाही. तर नाही झोप आली की डायरेक्ट हातर्गीला जायचं आणि हातर्गीला जाऊन झोपायचं डायरेक्ट. पण तिथून डायरेक्ट 4 वगैरे वाजता उठून निघायचं, म्हणजे ऊन पण कमी होईल. पण रात्री पोचायला 3 वगैरे वाजतील मग परत आपल्याला. बघूया आता, ठरवूयात काय करायचं काय नाही. तर पोचूया मित्रांनो, जेवढं लवकर रनिंग कापता येईल तेवढं कापत जाऊया. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजले. आज दुसरा दिवस आहे. बंकापूरच्या इथं आहे मित्रांनो. आता मी सकाळी 4 वाजता, पहाटे 4 वाजता इथं आलो. झोपलो, मला झोप यायला लागली. 7 वाजताचा अलाराम लावला, 3 तास झोपलोय. आता उठलोय, आता फ्रेश वगैरे झालो, तोंड हातपाय वगैरे धुवून आलोय. आता निघूयात मित्रांनो. झोप येते त्याच्यामुळं झोपून गेलो, नाही तर प्लॅनिंग होता जितकं लांब जाता येईल तितकं लांब जायचं. पण झोप आलं त्याच्यामुळं झोपलं. ती मागं नॅशनल ट्रॅव्हल्सची बस दिसती मित्रांनो. त्या गाडीने एकदा मी प्रवास केला, बँगलोर ते पुणा. आपली 10 टायर एकदा बँगलोरला एका केसमध्ये अडकली होती कुंदनशीची. तेव्हा मी दिवाळीच्या टायमिंगला त्या बसमध्ये बँगलोरवरून पुण्याला आलो होतो. तीच गाडी नेमकी आता इथं ती चालली आहे बँगलोरला. तर जाऊयात, निघूयात. इथं गाडी दिसते आपली त्या साईडला. चांगली झोप झाली, 3 तासच झोपलो, पण व्यवस्थित पद्धतशीर झोप झाली. आता निघूयात. आता आधीमध्ये टाइमपास नाही करायचा, डायरेक्ट हातर्गीपर्यंत जाऊयात. नाश्ता वगैरे बघूया मध्ये आधी कुठं करायचं ते, पण जास्त थांबणे नाही. आता डायरेक्ट हातर्गी. तर निघूयात मित्रांनो. मित्रांनो 9:45 वाजले सकाळचे. आलोय आत्ता मुल्ला ढाब्यावर. नाश्ता करावं म्हणतो, जरा भूक लागल्यासारखं झालं. आत्ताच एवढंच आलो. सुकसुकट आहे बघा. रात्रीचं आपण जर आलो तर गाडी लावायला जागा नाही भेटत. पण आता बघा, गाड्याच नाहीत. अजून 10 गाड्या असतील. मागं हॉटेल दिसतंय. नाश्ता करून घेऊयात. थांबलो तो एक 5-10 मिनटं उत्तम कट थांबू. त्याच्यानंतर हातर्गीला आंघोळ वगैरे करून 2-1 तास तिथंच थांबू. माझा अंदाज आहे संध्याकाळी 5 वाजता वगैरे हातर्गीवरून निघू निवांत. कारण की ऊन फार आहे. टायर जरा, हाच टायर बघा, हा जो अलीकडचा टायर दिसतोय तो जरा कमजोर आहे आपला, त्याच्यामुळे जरा निवांतच जायला लागत. तर जाऊया, नाश्ता करून घेऊयात पहिले. बागेवाडीच्या टोल नाक्यावर मित्रांनो गाडी आपली आहे ना, अंडरलोड आहे. आणि बळजबरी एक तर म्हणतात टपाल द्यायचं आपण ह्यांना, नाही तर परमिट फाईल द्यायची ह्यांना. ह्या टपाल आणि हे काय घ्यायचा अधिकार नसतो. ह्यांचे काटे एक तर एवढे भिकारसोट काटे आहेत. आपली गाडी अंडरलोड आहे, तुम्हाला दाखवतो. आणि ह्यांच्याशी काय बोलायला गेलं तर टोलवाले सगळे भांडणं करतात. बघा आता हे टपाल ह्यांच्याकडे, आपलं टपाल घेणार आणि तुम्हाला काटा दाखवतो आता. हो बघा, 35 टन 900 आपली गाडी आहे फक्त, तरी यांची दादागिरी चालते आपल्यावर.
सांगत होतो त्यांना की गाडी ओव्हरलोड नाही आहे, आणि जेव्हा ओव्हरलोड असती ना तेव्हा आपली गाडी नॉर्मल दाखवणार यांच्या काट्यावर, असा यांचा कारभार आहे. आणि काय बोललं की लगेच 4-5 जण त्यांचे येणार आणि आपल्याशीच भांडायला जाणार. आपण किती डोकं फोडून सांगितलं तरी काय नाही. आणि ह्यांना टपाल द्यायचं, परमिट फाईल द्यायचे, म्हणजे RTO आणि पोलिसांच्या वरती यांचा रुबाब असतो. ह्यांचं हे बंदच करायला पाहिजे खरं म्हणजे. मी 2 वेळा सांगतो त्याला की बाबा नाही ओव्हरलोड, नाही ओव्हरलोड, तरी काय ऐकतच नाही. शेवटी किरकिर करून काय फायदा नाही, ते ऐकत नाही. आपला टाइम वेस्ट होतो. निघूयात मित्रांनो. संध्याकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो. कोल्हापूरला आलोय आता. दुपारी 12:30 वाजता बरोबर मी हातरगीला धाब्यावर आलतो. आंघोळ वगैरे केली. 1 वाजता झोपलो परत मी तिथं. 4 वाजता उठलो त्याच्यानंतर, आणि 4 वाजता उठून निघालोय. आता बरोबर 6:30 वाजलेत. कोल्हापूरला येऊन पोहोचलोय. ऊन जास्त असल्यामुळे जरा दुपारचं नको म्हटलो चालायला, कारण की टायरनी काय प्रॉब्लेम नको द्यायला पाहिजे म्हणून थांबलो होतो. तसं 2 तास झोपण झाली माझी चांगली. मग त्याच्यानंतर तिथं जेवलो. 3:30 वाजता उठल्यानंतर जेवण वगैरे केलं, आंघोळ करून तसं झोपलो होतो. जेवण केलं आणि मग निघालो. आता बघू किती वाजतात वगैरे. आता काही थांबणे नाहीये. आता हळूहळू जात राहायचं कंटिन्यू, कारण की थांबायचा काही प्रश्नच नाही. जेवण वगैरेचं तसं कन्फर्म नाही कुठं करायचं वगैरे, पण जिथं वाटेल तिथं करूयात जेवण वगैरे. इथं बर्गर किंग आहे बघा, बर्गर किंग आहे, मॅकडॉनल्ड्स पण आहे, हल्दीराम आहे. या साईडला पलीकडे आमचं स्वाभिमान संघटनेचं ऑफिस आहे. हे बघा बर्गर किंग. पुढे लगेच मॅकडॉनल्ड्स आहे. हल्दीराम, मॅकडॉनल्ड्स. आज जरा ट्रॅफिक कमी आहे कोल्हापूरमध्ये, सगळा सुखसुखट आहे. हे जर काल असतो रविवारी, पण काल पण नसते, कारण की काल इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होती, त्याच्यामुळं शक्यतो गर्दी नसती. काय झालं बाबाला. जाऊयात मित्रांनो. किरीच्या टोल नाक्यावर फक्त चहा पिण्यासाठी थांबू नेहमीच्या जागी आपल्या सर्कलला. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. आलोय आत्ता आणेवाडीच्या टोल नाक्यावर आलोय. अजून जेवण वगैरे नाही केलं, कारण की आता डायरेक्ट शिरोळला जाणार आहे, कारण की पप्पूची गाडी घेऊन निलेश येतोय एशियन पेंटला सोडायला. तो गाडी आम्ही ढाब्यात लावणार आहे, बालाजी ढाब्याला. त्याच्यानंतर तो माझ्या बरोबर येईल आणि नवलं ब्रिजचे इथं उतरून तो घरी जाईल, आणि मी पुढं आपला सोमटणे फाटा. त्याला उद्या काहीतरी काम आहे, मुलाबरोबर बाहेर जायचंय, त्याच्यामुळे तो रात्री येतोय. त्याला माहित होतं मी रात्री येणार आहे म्हणून. सकाळीच बोलणं झालं, जर रात्री गाडी सोडायला आलो तर मी तुझ्या बरोबर येतो वगैरे. मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो, कारण की परत जास्त वेळ होतो, मग मोठा व्हिडिओ होतो फार 15-20 मिनिटाचा, तर तुम्हाला पण कंटाळा येईल तो बघण्यासाठी. तर हा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो. तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघता येईल की मी कधी पोचलो वगैरे काय ते. तर मित्रांनो हा व्हिडिओ समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.